हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द पिग ब्रदर हा पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट, अनटायडी ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे इथे. नॉट नीट अँड क्लीन म्हणजे काय तर अस्वच्छ. अनटायडी म्हणजे काय अस्वच्छ, आणि इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून एक विशेषण म्हणून आलेलं आहे. नीटनेटके आणि स्वच्छ नाही असं. सेकंड, सपर. सपर म्हणजे काय तर रात्रीचे जेवण. इथे नाऊन म्हणून आहे. अ लाईट इव्हिनिंग मील हलके संध्याकाळचे जेवण. नेक्स्ट पाहूया पिनाफो. पिनाफोर म्हणजे काय इथे नाऊन म्हणून आहे. अ स्लीवलेस ड्रेस म्हणजे एक आहे ना पिक्चरमध्ये आपल्याला दाखवल्यासारखं त्याला हात नसलेला ड्रेस. नेक्स्ट, बॅकयार्ड नाऊन म्हणून आहे. बॅकयार्ड कशाला म्हणतात तर घरामागील जे अंगण असतं ते गार्डन असतं की ते त्याला आपण बॅकयार्ड म्हणतो. द ग्राउंड बिहाइंड अ हाऊस घराच्या मागची जमीन. नेक्स्ट पाहूया स्पिल. वर्ब आहे. स्पिल म्हणजे काय तर सांडले. कॉज टू फ्लो. नेक्स्ट, विस्किंग. विस्किंग म्हणजे काय इथे वर्ब म्हणून आहे. वेविंग. विस्किंग म्हणजे झटकणे एकदम, आणि वेविंग म्हणजे माफी मागणे असा हा शब्दशः अर्थ होतो त्याचा, पण तो इथे बघूया कसा यूज होतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो मेनी डिजीजेस आर स्प्रेड बाय डर्टी हँड्स. घाणेरड्या हातांमुळे अनेक आजार पसरतात. मोस्ट बॅक्टेरिया ऑन आवर हँड्स आर ऑन द फिंगरटिप्स अँड अंडर द नेल्स. आणि आपल्या हातातील बहुतेक हे जे बॅक्टेरिया असतात ते कुठे असतात तर आपल्या बोटाच्या टोकावरती म्हणजे जे टिप्स असतात फिंगर टिप्स तिथे, किंवा त्या नखाच्या खाली असतात. वॉशिंग हँड्स विथ सोप अँड वॉटर अप टू 20 सेकंड इन नेसेसरी टू कीप्स द जर्म्स अवे. आणि शक्यतो जंतूंना जर दूर ठेवण्यासाठी 20 सेकंदपर्यंत आपण काय करायचं आहे साबण आणि पाण्याने हात धुणे आवश्यक आहे. वेट हँड्स आर मोर लाईकली टू स्प्रेड बॅक्टेरिया दॅन ड्राय हँड्स. कोरड्या हातांपेक्षा ओल्या हातांमुळे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता जास्त असते. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द पिग ब्रदर. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ चाइल्ड हू वॉज व्हेरी अनटायडी. एकेकाळी एक मुलगा खूप अस्वच्छ होता. ही वुड लीव हिज बुक अँड नोटबुक्स ऑन द फ्लोअर. तो त्याचे जे पुस्तके किंवा ज्या वही, नोटबुक्सला वही म्हणलं जातं, ते जमिनीवर तसेच आहे ना टाकायचा. अँड हीज मडी शूज ऑन द टेबल. आणि त्याचे चिखलाने भरलेले बूट तो टेबलावर ठेवायचा. ही वूड पुट हिज फिंगर्स इन द जॅम पॉट्स अँड स्पिल्ड इंक ऑन हिज बेस्ट पिनाफोर. आणि तो काय करायचा त्याचं जे सर्वोत्तम सगळे जे बोटं होती ती काय करायचा तर जामच्या भांड्यात आहे ना तो घालायचा, आणि त्याचा सगळ्यात बेस्ट जो पिनाफोर होता तो त्याच्यावर तो काय करतो शाई सांडायचा. देअर वॉज रिअली नो एंड टू हिज अनटायडीनेस. आणि त्याच्या ह्या अस्वच्छतेचा खरोखरच अंत नव्हता. वन डे द टायडी एंजल केम इन टू हिज रूम. आणि एके दिवशी एक आहे ना टायडी एंजल म्हणजे एक परी असं समजून या इथे, तर ती त्याच्या खोलीत येते. दिस विल नेवर डू सेड द एंजल. आणि मग ती एंजल काय म्हणते हे कधीच चालणार नाही. दिस इज रिअली शॉकिंग. यू मस्ट गो आउट अँड स्टे विथ युअर ब्रदर व्हाईल आय सेट थिंग्स राईट हिअर. आणि मग ती त्याला काय म्हणते हे खरोखरच धक्कादायक आहे की म्हणजे शॉकिंग आहे हे सगळं. मी इथे सगळं व्यवस्थित करत असताना तुला बाहेर जाऊन तुझ्या भावासोबत राहावं लागेल. आय हॅव नो ब्रदर सेड द चाइल्ड. आणि मग तो मुलगा तिला उत्तर देतो की मला भाऊ नाही. येस यू हॅव सेड द एंजल. आणि मग एंजल म्हणते की हो तू यू मे नॉट नो हिम बट ही विल नो यू. मग ती काय सांगते की तू नाही त्याला ओळखत पण तो तुला ओळखतो. गो आउट
into the garden and look out for him and he will come soon. बागेत जा आणि तू आहे ना तिथे थांब, तो लवकरच येईल. I don't know what you mean, said the child, but he went out into the garden and waited. आणि त्या एंजलला काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही, असा तो मुलगा म्हणाला. आणि पण तो बागेत गेला आणि वाट पाहत राहिला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. आफ्टर सम टाइम अ स्क्विरल केम अलोन स्विशिंग हिज टेल. आणि काही वेळाने एक आहे ना जी स्क्विरल आहे ती तिथे येते आणि ती तिची शेपटी हलवत येते. आर यू माय ब्रदर आज द चाइल्ड. आणि मग तो मुलगा आहे ना तिला विचारतो, तू माझा भाऊ आहेस. द स्क्विरल लुक हिम ओव्हर केअरफुली. मग आहे ना त्या स्क्विरलने त्याच्याकडे एक असं काळजीपूर्वक पाहिले. वेल आय एम नॉट ही सेड. मग तो म्हणतो काय स्क्विरल की बरं मी नाही. माय फर इज नीट अँड स्मूथ. माझी जी फर आहे ती कशी आहे, नीटनेटकी आणि स्मूथ आहे, गुळगुळीत आहे. माय नेस्ट इन हँडसमली मेड अँड इन परफेक्ट ऑर्डर अँड माय यंग वन्स आर प्रॉपरली ब्रॉट अप. आणि मग ती त्याला त्याच्या घराबद्दल काय सांगते की माझे घरटे जे आहे ते सुंदरपणे बनवलेले आहे आणि परिपूर्ण क्रमाने आहे आणि माझी जी पिल्ले आहेत ती व्यवस्थित वाढलेली आहेत. वाय डू यू इन्सल्ट मी माय आस्किंग सच अ क्वेश्चन. आणि तू मला असा प्रश्न विचारून तू माझा अपमान करतोयस का. ही विस्क्ड ऑफ अँड द चाइल्ड वेटेड. आणि ती तिथून काय गेली, निघून गेला आणि तो जो चाइल्ड आहे तो तिथं वाट पाहू लागला. देन कम अ स्पॅरो होपिंग बाय. आणि मग तिथे एक चिमणी उड्या मारत आली. आर यू माय ब्रदर आज द चाइल्ड. आणि मग मुलगा त्याला विचारतो, तू माझा भाऊ आहेस का. नो इंडीड सेड द स्पॅरो. जे स्पॅरो आहे ती काय म्हणाली, नाही खरंच नाही. हाऊ कॅन यू से सो. तू असं कसं म्हणू शकतोस. यू विल फाइंड नो टायडर पर्सन दॅन आय इन होल गार्डन. संपूर्ण बागेत तुला माझ्यापेक्षा नीटनेटका माणूस सापडणार नाही. नॉट अ फेदर इज आउट ऑफ प्लेस. इवन माय एग आर द मोस्ट वंडरफुल अँड ब्युटिफुल एग. शी होप ऑफ रफिंगली हर फेदर अँड द चाइल्ड वेटेड. आणि मग ती अजून काय म्हणते त्याला की आहे ना माझा एकही पंख बिघडलेला नाही. माझी जी अंडी आहेत, एग्ज आहेत ते देखील सर्वात सुंदर आहे. आणि ती उडी मारत पंख हलवत उडी मारत निघून गेली आणि ते चाइल्ड तिथे वाट पाहत बसले. नेक्स्ट अ लिटिल लॅटर अ लार्ज कॅट केम अलोन. आणि थोड्या वेळाने एक मोठी मांजर तिथे आली. आर यू माय ब्रदर आज द चाइल्ड. आणि तू माझा भाऊ आहेस का, असं त्या मुलाने त्या कॅटला विचारलं. गो अँड लुक ॲट युअर सेल्फ इन द ग्लास सेड द कॅट हाऊटली अँड यू विल हॅव युअर आन्सर. आणि मग ती त्याला काय म्हणलं की जा आणि काचेत स्वतःला बघ. मांजर कशी बोलली, हाऊटली म्हणजे काय गर्विष्ठपणाने बोलली. यू विल हॅव युअर आन्सर आणि तुला तुझे उत्तर मिळेल. आय हॅव बीन वॉशिंग माय सेल्फ इन द सन ऑल मॉर्निंग व्हाईल इट इज क्लिअर दॅट यू हॅव नॉट टेक अ बाथ फॉर अ लाँग टाईम. आणि मी सकाळभर उन्हात स्वतःला म्हणजे वॉशिंग करत असते, पण हे स्पष्ट आहे की तू बराच काळ आंघोळ केली नाहीस. युअर क्लोथ्स टू आर सो डर्टी. आणि तुझे कपडेही खूप घाणेरडे आहेत. देअर आर नो सच क्रिएचर लाईक यू इन माय फॅमिली. थँक यू सो मच. आणि मग ती त्याला काय अजून म्हणते की माझ्या कुटुंबात तुझ्यासारखा प्राणी कुणी नाही आहे. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच असं. ही वॉक ऑन वेविंग हिज टेल अँड द चाइल्ड वेटेड. ती तिची शेपटी हलवत पुढे गेला आणि ते चाइल्ड आहे तिथंच वाट पाहत राहिलं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ॲज सून ॲज द कॅट लेफ्ट अ पिग केम ट्रोटिंग अलोन. आणि मग मांजर निघून जाताच एक तिथं पिग चालत चालत आला. द चाइल्ड डिड नॉट विस्क
to ask the pig if he were his brother, and the pig did not wait to be asked. "Hello brother," he grunted. आणि मग आहे ना त्या मुलाला डुकराला विचारायचे नव्हते की तो त्याचा भाऊ आहे का, आणि डुकराने विचारले जाण्याची वाट पाहिली नाही, म्हणजे डुकराने त्याला लगेच विचारलं, "हॅलो ब्रदर." नेक्स्ट त्याच्या आवाजात तो त्याला बोलला, "आय एम नॉट युअर ब्रदर," सेड द चाइल्ड. आणि मग तो मुलगा म्हणला की मी तुझा भाऊ नाही आहे. "ओ येस यू आर," सेड द पिग. आणि मग पिग त्याला म्हणतो, "अरे हो तू आहेस." डुक्कर म्हणाला, "आय एम नॉट प्राऊड ऑफ यू, बट यू आर वन ऑफ द मेंबर ऑफ आवर फॅमिली." मला तुझा अभिमान नाही आहे, पण तू आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेस. "यू आर सो डर्टी," तू खूप घाणेरडा आहेस. "आय एम अल्सो डर्टी," आणि मीही घाणेरडा आहे. "यू कीप युअर रूम डर्टी, आय अल्सो कीप माय स्टे डर्टी." तू तुझी आहे ना रूम घाणेरडी ठेवतो, तसं मीही माझं घर जे राहण्याचं घर आहे तेही घाणेरडं आहे. "सो बोथ ऑफ अस आर डर्टी," आणि त्यामुळे आपण दोघेही घाणेरडे आहोत. "कम अलोन अँड हॅव अ गुड रोल इन द बॅकयार्ड, देअर इज सम लवली ब्लॅक मड देअर." चला आणि अंगणात मजा करूया, तिथे एक सुंदर काळा चिखल आहे. "आय डोंट लाईक टू रोल इन द मड," सेड द चाइल्ड. आणि मुलगा मग त्याला म्हणाला की मला चिखलात लोळायला आवडत नाही. "टेल दॅट टू द हेन्स," said the pig brother. "Look at your hands and your shoes and your pinafore. Come alone, I say. You may have some of my food for supper." ते कोंबड्यांना सांग, डुक्कर भाऊ म्हणाला, म्हणजे तो पिग म्हणाला, तुझे हात, तुझे बूट आणि तुझा जो पिनाफो आहे बघ जरा. चल मी म्हणतो, रात्रीचे जे जेवण आहे म्हणजे सपर आहे ते माझे काही अन्न घेऊ शकतो. "आय डोंट वॉन्ट युअर फूड," सेड द चाइल्ड. ही बिगेन टू क्राय. आणि मला तुझे अन्न नको आहे असे म्हणत तो मुलगा काय करायला लागला, रडायला लागला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. जस्ट देन द एंजल केम आउट. आणि तेवढ्यातच आहे ना ती जी एंजल आहे ती तिथे येते. "आय हॅव सेट एव्हरीथिंग राईट," शी सेड. ती मग काय म्हणते की मी सगळं व्यवस्थित केलं आहे. नाव विल यू गो विथ द पिग ब्रदर, ऑर विल यू कम बॅक विथ मी अँड बी अ टायडी चाइल्ड. आणि मग ती त्याला म्हणते की आता तू ठरव की तुला आहे ना पिग बरोबर जाशील की माझ्यासोबत आहे ना परत येशील आणि नीटनेटके आहे ना चाइल्ड म्हणून म्हणजे राहशील. विथ यू क्राईड द चाइल्ड. आणि मग तो मुलगा जोरजोरात ओरडून म्हणाला की नाही, तुझ्यासोबत. ही क्लग टू द एंजल्स ड्रेस. आणि तो त्या एंजलचे कपड्याला चिटकून राहिला. क्लग म्हणजे चिटकून राहिला. द पिग ब्रदर ग्रंटेड. मग आहे ना जो पिग ब्रदर होता जो पिग होता तो काय झाला, कुरकुरला म्हणजे ग्रंटेड, आवाज केला त्याने. "वेल इट इज युअर लॉस," ही सेड. आणि तो म्हणाला की हे तुझं नुकसान आहे. "देअर इज सो मच मड आउट देअर." आणि तिकडे बाहेर खूप चिखल आहे. "आय विल रोल इन दॅट." आणि मी त्याच्यात लोळायला चाललो आहे. "अँड ही ट्रोटेड ऑफ." आणि मग तो चालता चालता निघून गेला. ही जी लेसन आहे हा कुणी लिहिला आहे, तर लॉरा ई रिचर्डने लिहिलेला आहे. आणि ते कुठून घेतला आहे, तर सिम्प्लिफाय द पिग ब्रदर. तो सहज कुठल्या ह्याच्यातून घेतलेला आहे, तर द पिग ब्रदर या पुस्तकातून घेतलेला आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. ह्याचा प्रॅक्टिस झोन लवकरात लवकर मी घेऊन येईन. थँक्यू.